येऊया पुढच्या बातमीकडे. 2026-27 ऊस हंगामासाठी 365 रुपये प्रति क्विंटल FRP सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. 10.25% रिकव्हरी रेटसाठी 365 रुपये प्रति क्विंटल दर हा मंजूर करण्यात आला. तर रिकव्हरी वाढली तर प्रत्येकी 0.1% साठी 3.56 रुपये म्हणजे 3 रुपये 56 पैसे अतिरिक्त तर घटले तर तितकीच कपात सुद्धा होणार आहे. आणि देशातील सुमारे 5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि 5 लाख कामगारांना याचा फायदा होणार आहे. मागच्या हंगामाच्या तुलनेत यावेळी 2.81% ही वाढ करण्यात आली आहे आणि 1 ऑक्टोबर 2026 पासून हे नवीन दर लागू होणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी अवस्था ऊस उत्पादक शेतकऱ्यांची झालेली आहे. 26-27 या हंगामामध्ये गाळपा जाणाऱ्या ऊसाला केंद्र सरकारनं 3650 रुपये FRP जाहीर केलेली आहे. एवढंच नव्हे तर निर्लज्जपणाचा कळस म्हणजे ऊसाचा उत्पादन खर्च हा 1 टनाचा 1820 रुपये त्यांनी दाखवलेला आहे.